जे विरोधी पक्ष नेते आमचे आहेत त्यांच्याकडून सगळे लोक एवढे नाराज आहेत, कारण की 10 वर्ष सत्ता असून सुद्धा त्यांनी काहीच कामं केलेली नाही. आता निवडणुका आल्यात म्हणून आता 15-20 दिवसापासून ते घराच्या बाहेर पडतात. असं काय तुमच्या पक्षांकडे काय उमेदवार नव्हतेत का की जे तुम्हाला घरात तिकीट द्यायला लागलीत? 20-20 वर्षापासून त्यांनी पक्षाची कामं केलेली आहेत. गौसेवा म्हणो, गौसेवाचे त्यांनी केसेस स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत. त्यांना तुम्ही उमेदवारी न देता स्वतःच्या घरात उमेदवारी ठेवलीत. सगळे नवीन चेहरे तुम्हाला यावेळेस दिसणार, सगळे नवीन चेहरे दिसणार तुम्हाला, याच्यात काय डाऊटच नाहीये. नमस्कार मित्रांनो, सध्या जे महापालिकेची निवडणूक सुरू आहे त्याचे अवघे 3-4 दिवस राहिलेले. अवघ्या 3-4 दिवसांमध्ये आता जे मतदान आहे ते होणार आहे. आता वातावरण थोडं अजून गरम होऊ लागलेलं आहे. आपण प्रभाग 1 मधील उमेदवाराशी त्यांचे आता काय सुरू आहे ते जाणून घेऊया. नक्की आता जर असं शेवटचे 3-4 दिवस मोजके राहिलेले, काय जनतेतून प्रतिसाद आहे? तुमचे विचार लोकांना पटत आहेत का? नमस्कार, माझं नाव आदेश कोटेचा. प्रभाग 1 मधून सर्वसाधारण महिलामध्ये माझी मिसेस प्राप्ती आदेश कोटेचा ही उमेदवारी शिवसेना पक्षाकडून लढत आहे. मी सगळ्यात पहिले तर माननीय आमचे लाडके आमदार अर्जुन भाऊजी खोतकर यांचा खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी त्यांच्या पक्षाकडून मला उमेदवारी लढण्याची संधी दिली. या संधीचं आम्ही सोनं करून दाखवू. आम्हाला जनतेकडून खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे. आम्हाला जिथे जातात सगळे आम्हाला जनता सांगतात की नवीन चेहरा हवा तरी आम्हाला विकास व्हावा, कारण की आता जे विरोधी पक्ष नेते आमचे आहेत त्यांच्याकडून सगळे लोक एवढे नाराज आहेत, कारण की 10 वर्ष सत्ता असून सुद्धा त्यांनी काहीच कामं केलेली नाही. एवढं वेळ भेटलं, 10 वर्ष भेटणं म्हणजे कमी नाही आहे. आणि ते आत्ता निवडणुका आल्यात म्हणून आता 15-20 दिवसापासून ते घराच्या बाहेर पडतात आणि कामं करायला लागल्यात. असं नसतं. तुम्ही समजून घ्या, लोकांपर्यंत तुमच्या काय मेसेज जात आहेत. लोक आम्हाला विचारतायत की 2-2 तिकीटं तुम्ही घरात ठेवल्यात, काय कारण आहे, याचं काय रिझन आहेत? लोक आम्हाला विचारतात त्याच्यामध्ये की असं काय तुमच्या पक्षांकडे काय उमेदवार नव्हतेत का की जे तुम्हाला घरात तिकीट द्यायला लागलीत? मी तुम्हाला सांगतो, माझे किती मित्र आहेत, मी त्यांच्या पक्षाकडूनच इच्छुक उमेदवार होतो. माझे कित्येक मित्र असे आहेत ज्यांचे नावं मी तुम्हाला सांगू शकतो की त्यांनी कित्येक वर्ष 20-20 वर्षापासून त्यांनी पक्षाची कामं केलेली आहेत. गौसेवा म्हणो, गौसेवाचे त्यांनी केसेस स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत. त्यांना तुम्ही उमेदवारी न देता स्वतःच्या घरात उमेदवारी ठेवलीत. याचं कारण काय हे जनताला तुम्ही कसं समजून सांगणार? त्याच्यामुळं आम्हाला एवढा प्रतिसाद भेटत आहे की आम्हाला घरोघरी स्वागत होत आहेत. आता लोक नाराज आहेत. आता त्यांनी तुम्हाला नकार दिलाय, 100% नकार दिलाय. तुम्ही कितीही फिरा, काही करा, 100% आमची शिवसेनाची सत्ता बनणारच आहेत. जसं या भागामध्ये तुम्ही गेले, आता मागच्या वेळेसही तुम्ही सांगितलं होतं बऱ्याच समस्या आहेत. त्या समस्या मागच्या नगरसेवकांकडून सोडवल्या गेल्या नाही का? बघा, मी आताही सांगितलं की 10 वर्षाचा काळ काय छोटा नाहीये, खूप मोठा काळ आहे. एवढ्या काळात जर तुम्ही काही काम करू शकले नाहीत आणि तुम्ही आता 1.5 महिन्यात, तुम्ही 1 महिन्यात, तुम्ही आता निवडणूक तुमच्या तोंडावर आलेत आणि आता तुम्ही कामं करतायत, मग तुम्ही एवढं वर्ष केलीत काय? लोक आम्हाला सांगतात की घरात घुसून बसलेत. आम्ही जर घरात जातो तर आम्हाला वेटिंगवर असतात आम्ही की साहेब बाहेर गेले, मुंबईला गेले, दिल्लीला गेले, थांबा आता यायलेत. नगरसेवक असा असतो का? नगरसेवक म्हणजे तुमच्या काही प्रश्नांना तुरंत उत्तर करणं, जे तुमच्यापर्यंत त्यांनी स्वतः यावं, असा नगरसेवकाचा काम असतो. तुमच्या घराचे दरवाजे 24 तास लोकांसाठी उघडे असतील का? जसं तुम्ही आरोप करताय की मागचे जे नगरसेवक होते वेळ देत नव्हते, तर तुमचे दरवाजे उघडे राहतील का लोकांसाठी? बघा, आम्ही लोकच खूप सर्वसामान्य आहेत. आमचे काय असे मोठे बंगले नाही आहेत, आम्हाला काय PA नाही आहे, आमचे काय 2-2, 3-3 PA वगैरे नाही आहेत. आम्ही स्वतःच मालक, आम्ही स्वतः चालक, आम्ही स्वतः सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही 24 तास आणि आम्ही लोकांमध्ये राहणारे आहेत. म्हणजे सगळ्यात विशेष म्हणजे की आम्ही जनरल पब्लिकमधलेच लोक आहेत. 24 तास अवेलेबिलिटी आहे. तुम्ही कधी या, तुम्ही फोन करा, बोलवा आम्हाला, तुम्ही आमच्या घरी या, आम्ही एनी टाईम अवेलेबल आहात. जसं आता वेळोवेळी पाहण्यात येतं की ते प्रस्थापित आपण ज्यांना म्हणतो की तेच ते चेहरे पुन्हा उमेदवार बनतात आणि निवडून देखील येतात. यावेळेस परिवर्तन घडेल का? नव्या चेहऱ्यांना संधी लोक देतील का? ज्या हिशोबाने आम्ही या प्रभागात फिरतोय आणि आम्हाला जो प्रतिसाद भेटतोय, मी तुम्हाला 100% आश्वासन देतोय, सगळे नवीन चेहरे तुम्हाला यावेळेस दिसणार, सगळे नवीन चेहरे दिसणार तुम्हाला, याच्यात काय डाऊटच नाहीये. नक्की. शेवटी आवाहन करायचं ठरलं जनतेला की कारण मोजके दिवस राहिलेले आणि आता बऱ्याच काही अशा गोष्टी ज्यांचा महापूर येणार आहे, तर त्या महापुराच्या आमिषाला बळी न पडण्यासाठी काय आवाहन करणार? मी जनताला एवढंच निवेदन करतो, बघा, पक्षाकडून बघून आणि उमेदवाराकडून बघून त्यांना तुम्ही विजयी करा. काय चाललंय, कसं चाललंय हे सगळ्या जनतेला माहीत आहे. पण तुम्ही जो चांगला कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे, जो तुमच्यासाठी अवेलेबल आहे, क्लिअर इमेज आहे, तुम्ही त्यांना विजयी करा.
एकूणच जर आपण बघितलं की निवडणुकीच्या प्रचारामध्ये आता गरमागरमी सुरू झालेली आहे आणि त्याच्यातच जसं आता प्रस्थापितांना वेळोवेळी उमेदवारी मिळते आणि तेच ते निवडून येतात, तर यावेळेस जनता परिवर्तन घडवेल का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तर विचारांवर ही निवडणूक होईल का नाही होईल हे येत्या 16 तारखेला निश्चित कळेल, परंतु 15 तारखेला त्याच्यासाठी आपल्याला विचारांच्या आधारावर मतदान करावं लागणार आहे. व्हिडिओ आवडला असेल, यांचे विचार आवडले असतील तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा. मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वमी डिजिटल.